नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आता एक मोटार विभाग कायद्यात एक मोठा बदल झालेला असून जी वाहनं मीटरनं चालतात, रिक्षा म्हणा, टॅक्सी म्हणा, यांना त्यांच्या टपावरती इंडिकेटर लागणार आहेत। इंडिकेटर आणि ते बंधनकारक झालेलं आहे। हा बरेच दिवस झालं प्रश्न पडलेला होता। 10 वर्षापासून जवळजवळ अनेक वेळ निर्णय झालेले होते, परंतु तो रिक्षावालाही ऐकत नसतो, टॅक्सीवालाही ऐकत नसतो आणि ज्यांचे नेते तर काय त्यांच्या पुढचे आहेत। आणि मग गुरु काय, मग त्याला कोण बी काय बी म्हणते, कोण इंडिकेटर म्हणते, कोण लाईट म्हणते, कोण म्हणते पोलीस दिवा म्हणते। म्हणजे असं त्याला रूट लाईट, त्याला एक आपण असं नाव देऊ, शासन भाषेत सुद्धा त्याला रूट लाईट म्हणणंच आहे। आणि त्याच्यात 3 सिग्नल आहेत। म्हणजे ज्या वेळेला आपण गाडी चालवतो त्यातला एक सिग्नल जो आहे तो पिवळा सिग्नल जर गाडीला असेल तर मला प्रवासी हवे आहेत, माझी गाडी खाली आहे, मला हात दाखवा, मी तुम्हाला घेऊन जातो। लाल सिग्नल जर असेल तर बाबा मला आता कुठलंही काही भाडं वगैरे काही घ्यायचं नाही, मी माझ्या रस्त्यानं घरी चाललोय किंवा मला आता भाड्याची आवश्यकता नाही। आणि जर मग तुम्हाला हिरव्या ग्रे कलरचा जर सिग्नल जर तुम्ही चालू असेल तर माझी गाडी एंगेज आहे, माझ्या गाडीत प्रवासी आहेत, मला कुणी विचारलं तर मी नाहीच म्हणू शकणार आहे, कारण माझी गाडीच एंगेज आहे, असा त्या इंडिकेटरचा अर्थ आहे। आणि ह्या प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्यांनी लावायचे आहेत, स्वयंस्फूर्तीनं लावायचे आहेत, व्यवसायात बदल करायचा आहे। पण मग काही ठिकाणी तर आरटीओवाले विनाकारणच जबरदस्ती करतात। अहो, जिथं ते रिक्षा टॅक्सीचं मीटरनं चालत नाही, जिथं रिक्षा टॅक्सीवालाच्या पॅसेंजरनं हात दावला तर मुंडीच नुसती हलवतो, आणि जिथं मीटरच चालत नाही मग ह्यांच्यावर जबरदस्ती हवीच कशाला। म्हणजे जर ते रूट लाईट लागले तर कायद्यानुसार कायद्यानं धंदा करावा लागेल। मग ह्याच्यात काही तेव्हा दलालांची बी मोठी साखळी असते। म्हणजे इंडिकेटर काय कोण बी बनवू शकतो आपण, असं काही सुद्धा नाही। जर 1200-1500 रुपयाचे इंडिकेटर होतात, बाहेर बाजारात सुद्धा 1000-1200ला मिळतात। मग काय कोण म्हणतो 5000ला लागतंय, कोण म्हणतो चोरी करून नेली जातात, पण असं काही सुद्धा नाही। इंडिकेटर लावल्यामुळं प्रवासी आणखीन रिक्षा चालक यांच्यातला जो भाड्याबाबतचा संवाद आहे तो इंडिकेटरच्यामुळं हा बंद होणार आहे। जर त्याची लाईट दिसली की बाबा माझ्या गाडीत भाडं आहे किंवा मला जायचं नाही, रेड कलर दिसला तर पॅसेंजर कशाला पुन्हा हे होईल। परंतु हे रिक्षा टॅक्सीवाल्यांनी सुद्धा व्यवसायात बदल केला पाहिजे, मीटरनंच प्रवास केला पाहिजे। आणि प्रवासी मीटरमध्ये जेवढं भाडं दिसेल ते पूर्णांक